नाही, मी चर्चा करायची म्हटलं तर मला निवेदन लागेल. मगाशी तुम्हाला म्हटलं मी की निवेदन द्या. मी डायरेक्टली आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलतोय. मला द्या ना, निवेदन द्या ना. नाही, मला पहिली कॉपी. एक मिनिट. तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही जी काही पाहिजे असेल निवेदन द्या ना. एक मिनिट निवेदनाची परत द्या मला. हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना. मला एवढंच मला सांगायचंय की ह्यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथनं बोलणार आहे. त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे. आता ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात, येरमाळ्याच्या आहेत, बारकुल पुण्याच्या आहेत. त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका. इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो. पण त्यांनी इथे यायला हवं. तिकडे जे काही आता चाललंय त्यांना माझ्या म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे. माझे काही सहकारी देखील गेलेत की त्याच्यातल्या दोघा तिघांनी इथे यावं. आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू. लगेच बोलू आपण. दादाचं म्हणणं काय आहे की पुण्याहून लेडीज आली आणि पुण्यावरून इथं बसली. पुण्याची नाही ती बारकुल आहे, राणी बारकुल विचारलं आणि कुठं राहते म्हणून दादांना माहित नाही. माहिती नसेल तर मी सांगते. दादा ती पळून आलेली महिला नाही, माझी धाराशिवची रहिवासी महिला आहे. दादांना माहित नाही की कुठची महिला आहे आणि शेतकऱ्यांची मला निवेदन फक्त निवेदन द्या. मला महत्वाचं ते आहे. तुम्ही कलेक्टरला मध्ये घेऊन बसवलं का? मी कशाला बसवणार कोणाला? मला निवेदन द्या ना. तुम्हाला 2 मिनिटं थांबा. तुम्ही काय म्हणला होता त्यांना घेऊन गेला होती रस्त्यावर येले होते बघायला काय नाही तुम्ही कलेक्टरला विचारा ते सांगतील. तुम्ही कुठल्या तुमचा हेतू काय आहे ते ठरवा. आमचा हेतू सरसंकट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, मला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, हेक्टरी 50,000 मिळाले पाहिजे. बिलकुल ना, मला मान्य आहे ना. माझंही तेच म्हणणं आहे ना. मग काय अडचण आहे? एक मिनिट. काल तुम्हाला तहसीलदार येऊन भेटले होते. भेटला का नाही तहसीलदार? नाही एक मिनिट. तहसीलदार काल तहसीलदार भेटले ना. काल तुम्ही होता का? एक मिनिट. काल होता तहसीलदार आले होते. तहसीलदार आले होते का? काय चर्चा झाली? अजून दिवाळीस पाठवलंय. एक मिनिट. तहसीलदार बरोबर चर्चा काय झाली? काय चर्चा झाली? काय तुम्ही पूर्तता काय केली? तुम्हाला निवेदन दिलं. माझे शेतकरी बांधव इथं बसलेले. त्यांचं म्हणणं तहसीलदारांचं असं आलं की आम्ही वरी पाठवले. एक मिनिट. तहसीलदारांना बोलून इकडे तहसीलदार म्हणतात सगळ्यांनी 2 म्हशी